आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं गावरान पद्धतीचं झणझणीत असं भरलेलं वांगं. आता वांगं म्हणलं की सर्वच जण आपण आवडीने खातो. तर आज मी खूपच साधी सिंपल पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया मस्तपैकी आज भरलेलं वांगं बनवायची पद्धत आणि याला लागणारं साहित्य ते बघू शकता. किती छान आपलं हे भरलेलं वांगं तयार झालेलं आहे. तर चला बघूया. हे बघा, इथे मी वांगे घेतलेले आहेत, मस्त असे काटेळी वांगे घेतलेले आहेत. 5 वांगे घेतले आहेत मस्त. हे बघू शकता, अगदी छान वांगे भेटलेले आहेत. तर म्हणलं चला भरलेलं वांगं करूया. इकडे मी लसूण आणि शेंगदाणे थोडेसे तव्यावर भाजून मग त्याचं चांगलं असं कूट केलेलं आहे. लसूण आणि शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. तुम्ही हवं तर याच्यामध्ये तीळ किंवा सुकं खोबरं जे असतं ना ते सुद्धा टाकू शकता, पण मी शेंगदाणे लसूणचाच वापर केला आहे. त्यानंतर बघा, इथे अर्धी वाटी मी टमाटे घेतलं. याच्यातलं थोडंच वापरायचं आहे आपल्याला. तर आता आपण मस्त हे जे वांगे आहेत ना, हे आता मस्त आपण कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला मसाला व्यवस्थित याच्यामध्ये भरता येईल. हे बघा, हे अशा फोडी करायच्यात, 4 फोडी करायच्यात. हे बघा, वांगं एवढं म्हणजे कडक आहे ना, म्हणजे कडक वांगं असलं ना त्याच्यामध्ये ब्या खूप असतात. हे बघू शकता, आतून मस्त असे ब्याने भरलेलं वांगं आहे. छान, खूप चवदार आणि टेस्टी वांगं तयार होईल याचं. आता तर अशा 4 फोडी करायच्यात. हे बघा अशा, आणि असं शेवटपर्यंत नाही कापायचे, मधोमधच चिरा पाडायच्यात अशा वांग्याला आणि थोड्या वेळ असं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून काळे पडणार नाही. तसे सर्व वांगे मी आता हे फोडी करून घेते अशा मधोमध. हे बघा, हे बघा, मी सगळ्या वांग्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मस्तपैकी मसाला म्हणजे तयार करायचा, भरायचा. ते ही शेंगदाणे लसूणचं जे वाटण तयार केलं आहे मी, ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत. तर हिरव्या मिरचीचं सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर इथे बघा, मी हळद टाकलेली आहे. हे बघा, इथे मी मी इथं गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता मी हळद टाकते इथे 1 चमचा, आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आता लाल तिखट वापरते मी. मस्त असं झणझणीत स्पायसी वांगं मस्त वाटतं खायला. मस्त असे 2-2.5 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर आता इथं टाकते मी धना पावडर. हे बघा, मस्त 1 चमचा धना पावडर टाकल्याने पण खूप छान चव येते. आणि आता चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याचं चांगलं स्टफिंग तयार करायचं आहे. सारण जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारचं वांगं तुम्ही आपण नेहमीच खातो, पण याची एक वेगळीच चव असते बघा. गावरान वांगं म्हणजे म्हटलं, गावाला गेलं की अशा पद्धतीचे खूप असं बनवलं जातात भरलेलं वांगं. याच्यामध्ये थोडासा रस्सा केला की बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत खूपच छान लागतं. आता हे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे बघा मी. व्यवस्थित स्टफिंग आपली तयार झाली. भरलेला मसाला जो असतो वांग्याचा तो तयार झाला आहे. आणि याच्यामध्ये लसूण टाकल्यामुळं याची चव खूप चांगली लागणार आहे. असं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मस्त. आता हे हळूहळू आपण आपल्या जे वांगे आपण कट करून घेतलेले आहेत ते आता आपण याच्यामध्ये हा सगळा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर हे बघा, असं हळूहळू मधोमध असं सुरुवातीला थोडं भरायचं आहे. असं हळूहळू. याच्यामध्ये ब्या भरपूर आहेत, त्यामुळं खूप असं कडक वांगं आहे हे. म्हणजे असं नरम आणि सुकलेलं वांगं नाही, एकदम ताजं फ्रेश असं. हे असं भरून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडासा हलक्या हाताने दाब द्यायचा, म्हणजे जेणेकरून कसा मसाला आपला बाहेर पडणार नाही. हे बघा, किती छान स्टफिंग झाली बघा. आपलं वांगं कसं भरून निघलं मसाल्यामध्ये. हे असं परत्या वेळेस अजिबात बाहेर पडत नाही. थोडासा दाब द्यायचा आणि हा मसाला जो आहे याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा, म्हणजे 2-3 थेंब असे पाणी टाकून हा मसाला थोडा घट्ट करायचा, म्हणजे जेणेकरून चांगलं भरता येईल व्यवस्थित. असं हळूहळू आता मी हे सर्व वांगे भरून घेते. खूप चवदार लागतं वांगं असं, म्हणजे अगदी भूक मिटवणारी वांगं आहे हे. म्हणजे भरलेलं वांगं म्हणलं की सर्वांना आवडीचं असतं आणि आवडीने खातो आपण. बाजरीच्या भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतं. ते काळ्या मसाल्याचं सुद्धा वांगं होतं, खारं वांगंसुद्धा होतं. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत वांग्याच्या. तर आता मी सर्व वांगे जे आहेत ते भरून घेतलेले आहेत मस्तपैकी. हे बघा, सगळे वांगे मसाल्यामध्ये पॅक झालेले आहेत. तर आपण आता ह्याची भाजी म्हणजे आपण हे परतायला टाकून घेऊया. आणि हा उरलेला जो मसाला आहे हा सुद्धा वापरायचा आहे, का वेस्ट घालायचं नाही आहे. तर चला आपण बनवूया.
तर इथं कढई तापत ठेवले, थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त नाही. बघा थोडं टाकले तेल. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं आपण इथं हळद मीठ टाकणार आहोत. आता हळद मीठ तेलामध्ये कशामुळे टाकायचं, कारण की आपण जे सारण बनवतो, स्टफिंग बनवतो, त्यामध्ये एक तर हळद मीठ मसाला कधी कधी असं कमी जास्त होतो आणि त्यानंतर आपल्या वांग्याला असं हळद मीठ थोडंसं किंचित चिमूटभर टाकले तर चांगले असं वांगे जे परतून घेतो ना आपण, लगेच त्याच्यामध्ये एकजीव होतं आणि मस्त चव येते वांग्याला. तर बघा फक्त थोडंसं असं चिमूटभर हळद मीठ टाकले आणि थोडंसं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे असं व्यवस्थित हळूहळू परतून घ्यायचे आणि चांगली चव येते वांग्याच्या भाजीला. हे बघा हे हळद मिठामध्ये असं गॅस स्लोच आहे, फास्ट करायचं नाही, नाही तर हळद मीठ जे आहे ते करपून जाईल आणि सगळी टेस्ट आपली भाजीची बिघडून जाईल. त्यामुळं मंद आचेवर हे वांगे परतून घ्यायचे सुरुवातीला. हे बघा आता एक एक वांगं मी ह्या पॅनमध्ये सोडते हळूहळू. हे बघा गॅस स्लोच आहे, काही जास्त तेल तापलेलं नाही अजून. तोपर्यंतच आपण हे सगळे वांगे याच्यामध्ये हळूहळू परतून घ्यायचे. आता हे असं ह्या तेला मिठामध्ये ना परतून घेतल्यामुळं ना मस्त अशी याला चव लागते. म्हणजे हळद मीठ असं व्यवस्थित ह्याला बसलं जातं आतपर्यंत आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये सुरुवातीला हे परतून घ्यायचं. एक अर्धा 1 सेकंड परतून घ्यायचं थोडंसं. लगेच काही मसाले पाणी वगैरे टाकायचं नाही, सुरुवातीला असं वांगं परतून घ्यायचं. तुम्ही हवं त्याच्यामध्ये बटाट्याच्या उभे कापसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर बघा आता मी 2 मिनटाला परतून घेतलेलं आहे. मस्त थोडंसं मॅश झालेत बघा, थोडेसे नरम पडेल आणि झाकण काढून हे बघा तुम्हाला मी दाखवते. मस्त शेकून निघले आहे वांगे, थोडे परतून काढेत आणि थोडंसं इथं टमाटर वापरायचे, काही जास्त वापरायचं नाही. हे बघा हे असं परतून घ्यायचं व्यवस्थित. टमाटे हे तेला मिठामध्ये मस्त परतून झालेले आहेत आणि हा जो उरलेला मसाला आपण ठेवला होता, वांग्याचा जो मसाला होता आपला, तो सर्व याच्यामध्ये टाकायचं. कारण की वांग्याची जी ग्रेव्ही असते मसाल्याची ती यानेच तयार होते आणि ही ग्रेव्ही जी आहे ना ती भातासोबत खायला खूप छान लागते. अगदी म्हणजे वांगं जरी नसलं तरी ही ग्रेव्ही खूप छान लागते खायला. म्हणून ही म्हणजे वेस्ट करू नका, ही वांग्याच्या भाजीमध्ये वापरायची. तर आता हे मस्त परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं हे जे लसूण शेंगदाण्याचं वाटण केलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरमध्ये जे भांडं असतं त्याच्यामध्ये पाणी टाकून तेच टाकून घेतले. हे बघा आता ही जी ग्रेव्ही आपण जो मसाला टाकला होता उरलेला तो कसा छान आता याच्यामध्ये बघा मॅश झालेला आहे आणि ही आपली थिक अशी वांग्याची ग्रेव्ही तयार होईल. अगदी गावरान पद्धतीचं वांगं आहे, खूपच छान लागतं, इतकं टेस्टी लागतं खाण्याला. हे बघा किती छान असं मस्त ग्रेव्ही तयार झाली बघा ही, म्हणजे जे आपण जो मसाला टाकला आहे त्याचा. आता याच्यामध्ये थोडासा किंचित गरम मसाला टाकून घेते आणि आता मीठ वगैरे तर आपण व्यवस्थित टाकलेलं आहे, याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायची आवश्यकता नाही आहे. तेलसुद्धा आपण थोडंच वापरलेलं आहे. तर आता हळूहळू याला थोडंसं असं हे बघा आणि तेलामध्ये जे आपण सुरुवातीला हळद मीठ टाकलं त्यामुळं वांग्याला मस्त अशी चव येणार आहे. आणि आता ठेवायचं याच्यावर झाकण आणि याला द्यायचं मस्तपैकी मंद आचेवर 10 मिनटं. 10 मिनटात आपलं भरलेलं वांगं तयार होणार आहे. तर झालेत बघा 10 मिनटं आणि तुम्ही बघू शकता 10 मिनटात आपलं हे भरलेलं वांगं किती छान असं तयार झालेत बघा. बघता क्षणी कसं तोंडाला पाणी येते. तर असे छान असं आपलं वांगं तयार झालं आहे, झणझणीत चमचमीत असं भूक वाढवणारं आणि खाता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं. हे बघा एकदा तुम्ही अशा पद्धतीचं वांगं नक्की बनवून बघा, तुम्हाला याची चव इतकी आवडेल ना, तुम्ही नेहमी असं वांगं नेहमी करता. तर चला आता मी प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा एक एक वांगं मी आता प्लेटमध्ये सर्व करते, कारण मला लागली आहे भूक. गरमागरम भाकरीसोबत आता हे वांग्याचा आस्वाद घेणार आहे मी. तुम्ही पण असं नक्की बनवा. हे बघा किती नरम सॉफ्ट आपलं वांगं जे आहे भरलेलं तयार झालं आहे खाण्यासाठी. तुम्ही मसाला बघू शकता किती छान असा मसाला याचा, स्टफिंग जी आहे ती छान परतून निघले बघा. नरम सॉफ्ट असं वांगं बघा किती छान असं शिजून निघलेलं आहे. सर्व मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहे असं गावरान पद्धतीचं भरलेलं वांगं. ह्याला तुम्ही गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत, कांदा लिंबू अचारसोबत मस्त लागतं झणझणीत असं. दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही असं वांगं नक्की बनवा. तर कसं वाटलं तुम्हाला आज भरलेला वांग्याचा बेत, तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.